मागण्या आहे असं. असे उभे होऊन जा सर्व. केरोसिन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाच्या. केरोसिन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाच्या. जोर जुलूम के टक्कर में, संघर्ष हमारा नारा है. जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. हम सब एक है, हम सब एक है. और फिर कई शॉपकीपर जिंदाबाद, जिंदाबाद. और फिर कई शॉपकीपर जिंदाबाद पाहिजे. पाहिजे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. केरोसिन सर्वांच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. केरोसिन सर्वांच्या हक्काचे. नाही. माझं नाव संजय पाटील आहे आणि मी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनचा कार्याध्यक्ष आहे. शासनाने गेल्या 5-6 वर्षापासून केरोसिनचे वितरण पूर्णपणे बंद केलेलं आहे. या केरोसिनच्या वितरण बंद केल्यामुळे राज्यातील जी गरीब जनता आहे ती गरीब जनता केरोसिनपासून वंचित आहे. केरोसिनची गरज प्रत्येकाला आहे. महत्त्व करून जे गरीब लोक आहेत, आज अनेक लोक चुलीवरती स्वयंपाक करतात. पावसाळा आहे, काड्या ओल्या राहतात, गोवऱ्या ओल्या राहतात, त्याच्याकरिता सुद्धा केरोसिन लागते. आणि दुसरी गोष्ट, जे आज मृतक झाला तर त्याचा अंतिम संस्कार करण्याकरिता सुद्धा केरोसिन लागते. आज नाईलाजाने डिझेल किंवा पेट्रोलनी आम्हाला अंतिम संस्कार करावा लागत आहे केरोसिन बंद असल्यामुळे. म्हणून शासनाला आमची विनंती आहे की राज्यातील जे गरीब जनता आहे, जे लाभार्थी आहेत, आणि तो आकडा शासनाकडे आहेच. नागपूर शहरामध्ये 23,000च्या वरती असतो आकडा आहे की ज्यामध्ये लोकांकडे गॅस नाही. तर अशा लोकांना गॅस नाही, अशा लोकांना केरोसिन दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे एक सिलेंडर धारक जे आहेत त्यांना सुद्धा केरोसिन दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. तर या काय करणार सर आपण? शासनाला तर आम्ही 2022 पासून निवेदन देत आहोत, परंतु शासन या निवेदनाकडे बिलकुल अजिबात लक्ष देत नाही आहे. आणि शासन या केरोसिनच्या बाबतीकडे लक्ष देतच नाही. तरी या आंदोलनाच्या नंतर आम्ही 30 दिवस वाट बघणार आहोत. आणि 30 दिवसाच्या नंतर जर अगर शासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर राज्यातील सर्व संघटना ज्या आहेत त्या सर्वांसोबत घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करणार आहोत. संघर्ष हमारा नारा है. जोर जुलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. अच्छा देते आपको. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जय हो. आवाज दो, हवे आवाज दो. हवे. और क्या कारण से धरना आंदोलन? मेरा नाम रितेश अग्रवाल. हमारा आज ऑल महाराष्ट्र फेयर प्राइस शॉपकीपर एसोसिएशन की ओर से केरोसिन हेतु धरना था. सरकार से हमारी मांग है जो पिछले 7 साल से नागपुर शहर को केरोसिन बंद करके रखे वह पुनः शुरू किया जाए और हम जितने भी हॉकर हेड आरटीएल है इन्हें केरोसिन प्रदान किया जाए तथा जनता को भी केरोसिन दिया जाए. क्या हो गया? हमें अगर हमारी मांग अगर ये पूरी नहीं हुई तो इसके बाद हम मुंबई में हमारा एक धरना आंदोलन आयोजित करेंगे. और इस हेतु माननीय उच्च न्यायालय ने भी सरकार को निर्देश दिए हैं कि जिसको भी आवश्यकता है उसको केरोसिन दिया जाए. आपका परिचय देखिए. मी सुभाष मुसळे, अध्यक्ष राशन दुकानदार संघ नागपूर. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशननी आज इथे जे केरोसिन सर्व जनतेला मिळायला पाहिजे व केरोसिन परवानाधारकांनी उपयोगिता सुरू राहायला पाहिजे याकरता धरणे आंदोलन आयोजित केलं होतं.
त्याकरता आज हे धरणं आंदोलन झालेलं आहे. आजही अनेक गोरगरीब जनतेला केरोसिनची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. अशा ह्याच्यात केरोसिन जर सुरू झालं तर गरीब जनतेची सोय होईल, परवानधारकाचं घरसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे याच्या विरोधात फेडरेशननी जी याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयात, त्याचा निकाल 2024 साली लागलेला असून त्यात त्यांनी आदेश दिलेले आहेत की केरोसिन ज्यांना आवश्यक आहे किंवा ज्यांना जे त्या पात्रतेत बसतात त्यांना केरोसिन पुरवठा करण्यात यावा, त्वरित करण्यात यावा. त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्या याच्यावर अनेक अधिकाऱ्यांनी आपले जी मांडी घालून बसलेले आहेत व ते आदेशाचं पालन करत नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी व गौरव जनतेकरता केरोसिन पूर्व सुरू व्हावे. मी सुभाष मुसळे, अध्यक्ष राशन दुकानदार संघ, नागपूर. एक निवेदन चाहता अपनी चेयर मीडिया में जो फोटो जाएंगी एक अच्छी छाप पड़नी चाहिए. आज हम सब अपने अधिकार की लड़ाई के लिए आए हैं. इसमें शर्माना नहीं है. किसी पालन झालेच पाहिजे, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे. केरोसिन सर्वांना मिळालंच पाहिजे, सर्वांना केरोसिन मिळालंच पाहिजे. लेके रहेंगे केरोसिन अपना लेके रहेंगे केरोसिन अपना लेके रहेंगे. केरोसिन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. केरोसिन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापा.